डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही। निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसाढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मला वाटतं आज पण आत्ता रीडिंग चालू आहे। जास्तीच्यावर बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणाऱ्या 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे हे स्पष्ट होईल। पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी घातक हो बरोबर आहे, पण 10 एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, कुठच्या पक्षप्रमुखाच्या तिकीटवर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा। आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसाढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते अपात्र आम्ही ठरवतो असं देखील त्यांचं म्हणणं। मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची, खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा आहे जनतेकडून। काय 2018 मध्ये जे काही नेमणूक झालेली आहे ती घटनेला धरून नाहीये आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात मोठा अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्यादेखत झालं होतं, आपण देखील तिथे होतात। मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे, हिटलरशाही सुरू झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।